नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा प्रेरणाला काही एक्सरसाइज शिकवत असते आणि ती तिला म्हणते की आता नीट ऐका, हे सगळं करताना तू तुझ्या श्वासावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आजूबाजूचे काही आवाज येतील त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही द्यायचं. तेव्हा प्रेरणा म्हणते की तेजा, आवाज तर येत नाही आहे मला, पण वडापावचा वास येतोय गो. तेव्हा हे ऐकून तेजा खूप चिडते आणि म्हणते की प्रेरणा, काय चाललं आहे गं? मी इथे एवढं तुझं प्राणायाम घेते आणि तू वडापाव वगैरे काय करते? प्लीज लक्ष दे ना. तितक्यात आता मनोज येतो आणि प्रेरणाकडे बघत म्हणतो की अरे वा, प्राणायाम सुरू आहे का? हर्षित रागवेल ना, तुम्ही त्याला एकटं सोडून का आला? तसा तर तो तेजालाही विचारतो. तेव्हा आता तेजा म्हणते की अरे काय झालं त्याचं? हर्षित नाहीच आहे आणि तो नव्हता म्हणून यावर आता मनोज तिला मध्येच थांबवतो आणि म्हणतो की बरं बरं ठीक आहे, मस्करी करतोय आणि एवढं एक्सप्लेन नका करू, आणि विचारतो की बरं गेलाय कुठे तो? यावर आता तेजा सांगते की अरे बाहेर गेलाय, त्याचा इव्हेंट होता ना. तेव्हा आता प्रेरणा मनोजला विचारते की पण मनोज भाऊजी, तुम्ही इतक्या लवकर कसं ऑफिसला जायला निघालायत? तेव्हा मनोज सांगतो की सुट्टीनंतरची पेंडिंग कामं करायची आहेत ना, म्हणून म्हटलं लवकर जाऊया. तेव्हा प्रेरणा विचारते की बरोबर आहे, पण वल्लरीला आज कुठे जायचं नाही आहे वाटतं, कारण इतका वेळ झोपलेलं मी कधीच पाहिलं नाही आहे तिला. अजून बरं वाटत नाही का तिला? तेव्हा तेजासुद्धा म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, आज आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल की मी वल्लरीच्या आधी उठली आणि वल्लरी अजूनही झोपून आहे. तेव्हा मनोज म्हणतो की नाही, आजारी वगैरे काहीच नाही आहे. इतके दिवस जी धावपळ सुरू होती ना, मंजूचा केस, त्याच्यानंतर गावी लगेच गेलो, थकली आहे बिचारी, आणि तसंही आज तिला कोर्टात जायचं नाही आहे म्हणून मीच उठवलं नाही आहे तिला. म्हटलं चला आज दिवसभर तिला आराम करू दे. आता मनोज त्या दोघींनाही चला जातो असं म्हणून तिथून निघून जातो. आता तेजा अजून एकदा प्रेरणाचे प्राणायाम घ्यायला लागते. तर इकडे आतमध्ये वल्लरी झोपलेली असते आणि तिला जी मुलगी दिसलेली असते तिचा चेहरा स्वप्नात दिसत असतो आणि तिला ते सगळं आठवत असतं आणि तिला हे सगळं आठवून खूपच घाम फुटलेला असतो. आता वल्लरी खूप घाबरलेली असते आणि ती दचकून जागी होते आणि इकडे तिकडे उठून बघायला लागते. तर इकडे यानंतर तेजा आणि प्रेरणा स्वयंपाक बनवत असतात. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने म्हणते की तेजा, वल्लरी अजून उठली नाही अगं, काहीतरी गडबड आहे का गं? आणि म्हणते की मला ना खरंच असं वाटते की तिला ना काहीतरी होत असेल, म्हणजे ताप वगैरे आला असणार आणि त्याच ग्लानीत तिला झोपली असेल ती, नाहीतर अशी इतका वेळ नाही झोपणार ती. यावर तेजा म्हणते की अगं प्रेरणा, मनोजने सांगितलं आहे ना की आजारी नाही आहे ती. अगं कधी कधी झोपतो माणूस, असं थकली असेल ती, किती स्ट्रेस होता तिला इतके दिवस, झोपू दे थोडा वेळ. आणि म्हणते की आपण आपलं ब्रेकफास्ट बनवूया आणि ते झालं की आपण तिला उठवायला जाऊया. तर इकडे आतमध्ये वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि ती अजूनही इकडे तिकडे बघत असते आणि तिला परत चक्कर आल्यासारखं होतं आणि ती तिथेच खाली पडते, म्हणजे पुन्हा झोपून जाते. तर यानंतर आता ती थोड्या वेळाने प्रेरणा आणि तेजा किचनमध्ये असताना प्रेरणाचं लक्ष मात्र सारखं घड्याळाकडे असतं आणि ती तेजाला म्हणते की तेजा ऐक ना, काहीतरी गोंधळ आहे गं. नाही म्हणजे आपण एवढा टाईमपास करत ब्रेकफास्ट बनवला, टाईमपास करतोय आपण अजूनही सकाळपासून, किती वाजले बघ ना, वल्लरी अजूनही उठलेली नाही आहे गं, काहीतरी गडबड आहे. तेव्हा तेजा म्हणते की मी काय म्हणते, आपण जाऊन उठूया का तिला? म्हणजे माझी आई असं म्हणते की खूप भूक लागली ना तरी माणूस खूप झोपतो आणि काल रात्रीपासून तिने काहीच खाल्लेलं नाही आहे गं, म्हणून झोपली आहे. चल जाऊन उठूया का तिला? असं म्हणून त्या दोघी येतात आणि आता आतमध्ये जातात. तर वल्लरी अजूनही झोपलेली असते. आता तेजा आणि प्रेरणा दोघीही वल्लरीला म्हणायला लागतात की वल्लरी अगं उठ ना, ब्रेकफास्ट करायचा आहे ना. तेव्हा वल्लरी खूपच धुंदीत असते आणि त्याच धुंदीत ती म्हणते की 5 मिनिट. तेव्हा यावर तेजा म्हणते की वल्लरी अगं काय 5 मिनिट लावलेस? काल आम्ही एवढ्या पुरणपोळ्या केल्या तुझ्यासाठी, त्या वाट बघून बघून थकल्या, आणि आत्ता आम्ही आज ब्रेकफास्ट केलं तुझ्यासाठी, तो पण वाट बघून थकेल. तर प्रेरणासुद्धा म्हणते की आणि वल्लरी आता जर तू का उठली नाहीस ना तर मी तेजाला गाणं गायला लावी ना मोठ्याने, आणि मग उठावंच लागेल तुला. आणि म्हणते की अगं काय वेडेपणा आहे हा, उठ ना, किती वाजलेत बघ. तेव्हा आता वल्लरी म्हणते की प्लीज 5 मिनिट थांबा ना. तेव्हा तेजासुद्धा वैतागत म्हणते की वल्लरी उठ ना गं, मला आज ऑफिसला जावं लागणार आहे, माझी आज खूप महत्त्वाची मीटिंग, त्यामुळे प्लीज लवकर उठ, मला निघावं लागणार आहे आता. तेव्हा तेजा म्हणते की हो, आणि मलाही कॅफेमध्ये जायचं आहे, खूप दिवस झाले. बिचारा अजित एकटाच कॅफे सांभाळतोय, त्यालाही कंटाळा येतो ना एकट्याला सगळं हँडल करायला, आणि मुळात घरात बसून बसून मलाच बोर व्हायला लागलं आहे, त्यामुळे मी कॅफेमध्ये जाणार आहे.
त्यावर आता वल्लरी मात्र अजिबात उठायला काही तयार नसते आणि ती गाढ झोपलेली असते। तेव्हा प्रेरणा वैतागत म्हणते की अगं वल्लरी, तुला ऐकायला येते का मी काय बोलते ते? उठ आणि उठलीस की ब्रेकफास्ट करून ठेवलंय ते घ्यायचं आणि गरम करून खायचं, आणि उठली की आधी आम्हाला फोन कर। मात्र वल्लरी यावर काहीच उत्तर देत नाही, ती गाढ झोपलेली असते। तेव्हा तेजा विचारते की बरं मग आम्ही निघू का? तेव्हा वल्लरी झोपेतच म्हणते की हो। आता या दोघीही तिथून निघून जातात। यानंतर आता घरामध्ये कोणीच नसतं आणि वल्लरी अजूनही झोपलेलीच असते आणि वल्लरीचा फोन लगातार वाजत असतो, मात्र वल्लरीला त्याचं भान नसतं आणि ती खूप गाढ झोपलेली असते। आता तेजा इकडे लगातार वल्लरीला फोन करत असते, तर प्रेरणासुद्धा वल्लरीला फोन करत असते, मात्र वल्लरी कुणाचाही फोन उचलत नाही। आता वल्लरीला झोपेतच अचानक असं जाणवतं की तिच्या बाजूने कुणीतरी गेले आणि ती तीच मुलगी असते जी वल्लरीच्या बाजूने तिथून इकडून तिकडून फिरत असते। तेव्हा आता वल्लरी घाबरून दचकून पटकन उठते आणि घाबरून बघायला लागते। आता थोडा वेळ गेल्यावर तिला परत एकदा डोळ्यावर तंद्री आल्यासारखं होतं आणि ती परत झोपी जाते। यानंतर रात्री आपण पाहतो की मनोज ऑफिसमधून आलेला असतो, तेव्हाच आता पाठीमागून तेजा आणि प्रेरणासुद्धा येतात आणि मनोजला बघताच त्याला आवाज द्यायला लागतात आणि त्याला थांबवून एकदम घाबरून दोघेही विचारायला लागतात की अरे तुझा वल्लरीशी काही कॉन्टॅक्ट झाला आहे का? म्हणजे आम्ही तिला कधीपासून फोन करतोय मात्र ती आमचा फोनच उचलत नाही आहे। तेव्हा मनोजसुद्धा आश्चर्याने विचारतो की म्हणजे तुमचासुद्धा फोन उचलला नाही आहे? अरे मी सकाळपासून कॉल मेसेजेस सगळं काही केलं पण कशाचाच रिप्लाय नाही केला तिने। तेव्हा हे ऐकून तेजा आणि प्रेरणा खूप घाबरून जातात। यावर मनोज म्हणतो की सकाळी मी निघालो तेव्हा तर व्यवस्थित होती, तिला बरं नाही आहे म्हणून दिवसभर झोपली की काय? तेव्हा हे तिघेही खूप घाबरतात आणि तिघेही लगेचच वल्लरीला बघण्यासाठी धावतच वरती जायला निघतात। आता तिघेही खूप घाबरून गेलेले असतात आणि येऊन डोरबेल वाजवायला लागतात। आता डोरबेल वाजताच वल्लरी दरवाजा उघडते। आता वल्लरीला समोर बघून हे तिघेही थोडेसे टेन्शनमध्ये येतात। यानंतर मनोज वल्लरीला विचारतो की अगं वल्लू तू? तेव्हा वल्लरी या तिघांनाही बघून म्हणते की अरे तुम्ही तिघेही एकत्र कसं काय? तेव्हा प्रेरणा चिडत म्हणते की घ्या आपलं नशीब, मॅडम जाग्या आहेत। तेव्हा तेजासुद्धा म्हणते की अगं पण वल्लरी आम्ही इतके कॉल केले तुला, इतक्या वेळेला फोन केला पण तू एकही फोन उचलला नाही आहेस, किती टेन्शन आलं होतं अगं आम्हाला। तेव्हा वल्लरी म्हणते की सॉरी, म्हणजे ते झोप लागली हो मला आणि खूप गाढ झोप लागली आणि कळलंच नाही मला की कशी एवढी झोप लागली ते, आणि मी उठली ना त्यानंतर मला खूप भूक लागली होती, कंट्रोलच होत नव्हती आणि म्हणून मग मी तुम्हाला फोन करायचं राहूनच गेलं, सॉरी। तेव्हा प्रेरणा म्हणते की जरा एकदा फोन बघून आम्हाला कॉलबॅक तरी करायचा अगं, आमचा जीव किती टांगणीला लागला होता माहिती आहे। तेव्हा मनोजसुद्धा म्हणतो की नाहीतर काय, आज माझा एकही कामात लक्ष लागलं नाही, त्यात मीटिंग्सवर मीटिंग्स, शेवटची मीटिंग संपवली आणि तातडीने घरी आलो आणि विचारतो की पण तू नक्की ठीक आहेस ना, की जायचं आहे आपल्याला दवाखान्यात? तेव्हा वल्लरी म्हणते की मला काय झालं आहे, मी ठीक आहे, म्हटलं ना की मला झोप लागली, भूक लागली आणि मला नाही कळलं, सॉरी। तेव्हा मनोज म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही गप्पा मारत बसा, मी आलोच। आता यानंतर वल्लरी तेजाने बनवलेली पुरणपोळी जाऊन खायला लागते। तेव्हा तेजा खूप खुश होते आणि वल्लरीच्या ताटामध्ये बघत तिला म्हणते की अगं माहिती आहे पुरणपोळी खूप छान झाली आहे, पण एकच का खाते, थांब मी आणते। असं म्हणून ती पुरणपोळी आणण्यासाठी किचनमध्ये जाते आणि जाऊन डब्यामध्ये बघते तर डब्यामध्ये एकही पुरणपोळी शिल्लक नसते। तेव्हा हे बघून तेजा खूप शॉक होते आणि म्हणते की अगं यात एकही पुरणपोळी नाही आहे। तेव्हा प्रेरणासुद्धा थोडीशी शॉक होते आणि म्हणते की काय? आता तेजा प्रेरणा आणि वल्लरीजवळ येते आणि प्रेरणाला सांगायला लागते की अगं एकही पुरणपोळी नाही आहे त्यात, मी खूप केल्या होत्या, म्हणजे आपण सगळ्यांनी खाल्ल्यानंतर सुद्धा उरल्या असत्या, एवढ्या केल्या होत्या मी, कुठे गेल्या? तेव्हा प्रेरणा म्हणते की हो तू म्हणतेस ते बरोबर आहे, म्हणजे डबा भरलेला होता, गेल्या कुठे पुरणपोळ्या सगळ्या? तेव्हा वल्लरी म्हणते की मी संपवल्या पुरणपोळ्या सगळ्या, कारण मला खूप भूक लागली होती। आता हे ऐकून तेजा आणि प्रेरणा खूप घाबरून जातात आणि एकमेकींकडे बघायला लागतात। तर इकडे वल्लरी खूप हावऱ्यासारखी ती पुरणपोळी खात असते। आता वल्लरी म्हणते की खूप छान झाल्या होत्या पुरणपोळ्या आणि म्हणूनच मी सगळ्या संपवल्या, इथून पुढे ना त्याच्यातही तुम्हीच पुरणपोळी बनवत जा, असं म्हणून ती खूप हावऱ्यासारखी पुरणपोळी खात असते, म्हणजे तोंडामध्ये कोंबत असते। हे बघून आता प्रेरणा आणि तेजा खूप घाबरलेल्या असतात आणि वल्लरीकडे आश्चर्याने बघत असतात। आता प्रेरणा म्हणते की तू म्हणतेस ते बरोबर आहे वल्लरी, पुरणपोळ्या खरंच खूप छान झाल्या होत्या, पण मला सांग तू नक्की किती वाजता उठलीस? तेव्हा वल्लरी म्हणते की मी साधारण 9-9:30 वाजता उठली असेल, तेव्हा घड्याळात तेवढेच वाजले होते। आता हे ऐकताच प्रेरणा आणि तेजा खूप शॉक होतात आणि परत एकमेकींकडे बघायला लागतात। तेव्हा तेजा म्हणते की म्हणजे तू पहाटे 3ला झोपलीस आणि नंतर डायरेक्ट 9:30 आणि
म्हणते की वल्लरी अगं तू 18 तास झोपलीस आणि अगं काय वर्षभराची झोप एकत्र पूर्ण करत होतीस की काय. आणि परत म्हणते की मी म्हटलं ना तुला प्रेरणा की ही कुंभकर्णाची बहीण आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की हो तेव्हा पटलं नव्हतं पण आता तू बोलतेस तर पटते. आणि वल्लरीला म्हणते की आणि वल्लरी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बरं का. म्हणजे मला ना खूप प्रश्न पडत आहेत आणि विचारते की मला सांग की तू डायरेक्टली इतके तास झोपलीस की मध्ये जाग आली होती तुला दमल्यासारखं झालं होतं म्हणून झोपून राहिली उठलीच नाहीस ते. वल्लरी मात्र एकसारखी हावऱ्यासारखी ती पुरणपोळी खात असते आणि या दोघी खूप आश्चर्याने वल्लरीकडे बघत असतात. तर यानंतर आता हर्षित घरी आलेला असतो आणि तेजा आणि प्रेरणा त्याच्याशी बोलत असतात. आता हर्षितला त्यांनी सगळा प्रकार सांगितलेला असतो. तेव्हा हर्षितसुद्धा आता हे सगळं ऐकून म्हणतो की काय बोलताय वल्लरी ताई 18 तास झोपल्या विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की खरं तर आमचाही विश्वास नव्हता बसत पण मला तेजाला मनोज भाऊजीला एवढं टेन्शन आलं होतं ना दिवसभर. आम्ही इतक्या वेळेस तिचा फोन ट्राय करत होतो पण फोनही उचलत नव्हती ती आणि कॉल बॅकही करत नव्हती. तर आम्हाला असं वाटलं की तिला काही झालं तर नाही आहे ना. आणि सकाळी घरातून बाहेर पडायच्या आधी आम्ही दोघींनी तिला उठवलं होतं. 4-5 वेळेस उठवून तिला सांगितलं होतं की उठ आणि आता खूप वेळ झोपलेस ब्रेकफास्ट करून घे गरम गरम. पण आम्हाला म्हणाली हो उठते 5 मिनिटात ब्रेकफास्ट करते सगळ्यांना हो म्हणाली. तर तेजा आता हर्षितला म्हणते की अरे हर्षित तुला माहिती आहे वल्लरीने आज 12 ते 14 पुरणपोळ्या खाल्ल्यात. तेव्हा ही गोष्ट ऐकून हर्षित खूप शॉक होतो. आता तेजा म्हणते की अरे आजपर्यंत आम्ही वल्लरीला एवढं खाताना बघितलेलं नाही आहे आम्ही एकदाही. तेव्हा आता हे ऐकून हर्षितसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो म्हणतो की विश्वासच बसत नाही की वल्लरीताई एवढं खाऊ शकतात आणि इतकं झोपू शकतात विचार करूनच मला चक्कर येते. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे सगळं ना विचित्र असलं ना तरीही मला काय वाटतं माहिती आहे का तसा खूप लांबचा प्रवास करून आले होते ना दोघं आणि प्रवासात डेफिनेटली त्यांनी काहीच खाल्लं नसणार आहे. आणि रात्री काय झालं तर घरी आल्यानंतर आम्ही त्यांना जेवणाचा आग्रह केला तेव्हा मनोज भाऊजींनी एक का होईना पुरणपोळी खाल्ली होती पण वल्लरीने मात्र अजिबात भूक नाही असं म्हणून आतमध्ये निघून गेली आणि झोपली डायरेक्ट जाऊन. त्यामुळे तिला नक्कीच भूक लागली असणार. तेव्हा तेजा म्हणते की हो हे शक्य आहे म्हणजे तू बोललीस तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती रात्री काही न खाता झोपली होती. इतक्या वेळानंतर ती उठली म्हटल्यावर म्हणजे भूक लागणारच ना. होऊ शकतं म्हणजे खूप भूक लागू शकते म्हणून खाल्लं असेल तिने. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज आता एकटाच बसलेला असतो आणि त्याला वल्लरीसोबतचे क्षण आठवत असतात आणि हे सगळं आठवून तो गालातल्या गालात हसत असतो. आता यानंतर तो त्याच्या खोलीत जातो तर खोलीमध्ये अंधार असतो आणि आता वल्लरी झोपलेली असते. आता हे बघून मनोज थोडासा शॉक होतो आणि तो लाईट लावतो आणि वल्लरीला जाऊन उठवायला लागतो आणि म्हणतो की वल्लू अगं काय झाले तू परत झोपलीस बरं नाही वाटत आहे का तुला. तेव्हा मनोजचा आवाज ऐकून वल्लरी उठते. तेव्हा मनोज तिला विचारायला लागतो की अगं इतका वेळ झोपत नाही आहेस म्हणून विचारलं काय झालं आहे. यावर वल्लरी मनोजला म्हणते की सॉरी मी दिवसभर आराम केला आणि तुमचा फोन पण नाही उचल काय माहिती पण खूप डोकं जड झालं आहे सारखी झोपच येते मला खरंच सॉरी मी तुम्हाला मेसेज नाही केला. आता मनोज वल्लरीला म्हणतो की मेसेज नाही केला कॉलबॅक नाही केला ते सगळं ठीक आहे पण आता जरा वेगळ्या पद्धतीने सॉरी म्हण असं म्हणून तो वल्लरीच्या जवळ जायला लागतो. आता वल्लरीसुद्धा लाजायला लागते आणि मनोजच्या जवळ यायला लागते. तेव्हा अचानक तिला काहीतरी होतं आणि ती जोरात मनोजला धक्का मारते. तेव्हा हे बघून मनोज खूप शॉक होतो आणि वल्लरीकडे बघायला लागतो. आता वल्लरी डोळे मोठे करून मनोजकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की कोण तुम्ही. आणि ती खूपच घाबरते आणि म्हणायला लागते की कोण आहात तुम्ही. तेव्हा हे ऐकून मनोज खूप शॉक होतो आणि म्हणतो की वल्लू अगं काय झालं आहे तुला बरं वाटत नाही आहे का काय झालं आहे डॉक्टरकडे जायचं का आपण. तेव्हा वल्लरी आता अचानक भानावर येते आणि मनोजकडे बघायला लागते आणि परत डोक्याला हात लावते. तेव्हा हे बघून मनोज खूप घाबरतो आणि विचारायला लागतो की वल्लू अगं काय झालं आहे ठीक आहेस ना तू. तेव्हा वल्लरी सांगते की हो डोकं खूप जड होतं आहे आणि चक्कर आल्यासारखं होतं आहे. आणि आता यावर मनोज म्हणतो की तू झोप आराम कर आपण सकाळ झाली की डॉक्टरकडे जाऊया काळजी नको करूस. तेव्हा वल्लरी लगेच आता झोपून जाते. आता हे बघून मनोज खूप घाबरलेला असतो आणि तो वल्लरीकडे आश्चर्याने बघत असतो. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की मनोजला झोपेतून अचानक मध्यरात्री जाग येते आणि वल्लरी बाजूला नाही आहे हे बघून मनोज इकडे तिकडे तिला बघायला लागतो आणि उठतो तर वल्लरी त्याच्या पायापाशी त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत बसलेली असते. तेव्हा हे बघताच मनोज
खूप घाबरून जातो आणि जोरात ओरडतो की वल्लू. वल्लरी मात्र त्याच्याकडे बघून विचित्र हसत असते. तर यानंतर श्वेताचे बाबा घरी आलेले असतात आणि ते मनोजला सांगतात की ही संक्रांत वल्लरीवर खूप मोठं संकट घेऊन आली आहे. ते संकट अतर्क्य आहे, अमानवी आहे. आता वल्लरीच्या कानावरती त्या मुलीचा आवाज पडतो की आई शोध ना मला, आई शोध ना मला. तेव्हा तो आवाज ऐकताच वल्लरीला चक्कर येते आणि ती तिथेच बेशुद्ध पडते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.